दरम्यान अमेडिया कंपनी विरोधातला गुन्हा कमकुवत आहे। ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांनी। जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे। पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहे। त्यांचं नाव या घोटाळ्यांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता आहे। याबाबत बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत विजय कुंभार सर आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, काल FIR तर दाखल झाली, परंतु पार्थ पवार यांचं नाव यामधून वगळण्यात आलेले, काय वाटतं, काय सांगणार? पहिली गोष्ट म्हणजे मी कालच या संदर्भात लिहिलेलं आहे की हा जो FIR झालेला आहे तो अत्यंत कमकुवत FIR आहे। याच्यातून असं दिसतंय की हे प्रकरण काहीतरी थातूरमातूर कारवाई करून त्याच्यावर पडदा पाडायचा असे प्रयत्न चालल्याचं दिसतंय। मुळात हा जो घोटाळा आहे हा 40 एकराचा तोही कोरेगाव पारसारख्या एरियातला आहे। त्याच्यामध्ये आपण म्हणतोय की काही रकमेचा उल्लेख होतोय, पण त्या रकमेपेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे तेही शासनाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला। त्याच्यासाठी खोटी डॉक्युमेंट तयार केली गेली। आता जी कागदपत्र मला मिळाली, बाहेरचा माणूस आहे, मी कुठल्याही सरकारी पदावर नाही, जी मला मिळाली ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सहजासहजी अवेलेबल आहेत। जी मला डॉक्युमेंट अवेलेबल आहेत ती तर त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांनी एक फोन केला की एका सेकंदात ते येऊ शकतं। परंतु त्यांनी असं म्हणणं भाग आहे, ते काही थोडंच असं म्हणणार आहेत की हे मला माहिती होतं पण मी हे घडू दिलं, असं अजित पवार म्हणणार नाही। त्यामुळे त्यांचं हे म्हणणं त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे, परंतु राज्यातल्या जनतेला ते पटणं शक्य नाही आहे। पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे असं सांगण्यात येत आहे। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।